नमस्कार मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीजगणित यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील सराव संच 1.1 याचा अभ्यास करणार आहोत। मला 100% गॅरंटी आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सराव संच 1.1 याबद्दल काहीही शंका राहणार नाही आणि मी जे काही शिकवते तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला छान प्रकारे समजणार आहे। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडलं तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण सराव संच 1.1 यामधील प्रश्न क्रमांक 1 सोडवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सराव संच 1.1 यामधील पहिला क्वेश्चन आहे की पुढील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा। तर पहा, येथे तुम्हाला दोन समीकरणे दिलेली आहेत। त्यातील पहिलं समीकरण आहे 5x + 3y = 9। याला आपण म्हणूया समीकरण 1। याला आपण म्हणलं समीकरण 1। 2x - 3y = 12 याला आपण म्हणूया समीकरण 2 आणि हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। तर पहा, आता हे समीकरण आपण कशा प्रकारे सोडवणार। समीकरण 1 यामधून आपण समीकरण 2 यांची बेरीज करू। आपण समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करूया। कारण जर तुम्ही हे समीकरण व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला समजेल की ते +3y आहे आणि ते -3y आहे। म्हणजे आपण सोप्या प्रकारे हे कट करू शकतो जर आपण बेरीज केली तर। म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 याची आपण बेरीज करूया। तर आपल्याला हे शब्दात मांडायचं देखील आहे की समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। यांची बेरीज करू। पहा, मी परत समीकरण 1 आणि समीकरण 2 लिहून घेते। 5x + 3y = 9 आणि 2x + 3y = 12 हे झाले आपले समीकरण 1 आणि हे झालं आपलं समीकरण 2। याची आपल्याला करायची आहे बेरीज। जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपण या सहगुणकांचे जे चिन्ह असतात ते बदलत नाही। पहा, हा 2 आहे, ह्या 2च्या शेजारी काहीच चिन्ह नाही, याचा अर्थ असतो तो प्लस आहे म्हणजे अधिक आहे। या 3ला वजा चिन्ह आहे आणि या 12ला अधिकचं चिन्ह आहे। काहीच चिन्ह नाही, याचा अर्थ असा होतो की तिकडे अधिक आहे। तर अधिक करताना आपण या चिन्हांना चेंज करत नाही किंवा ते बदलत नाही। पहा, 5x + 2x किती झाले 7x। हा +3y आहे, हा -3y आहे। याचा अर्थ काय होतो, हे कट होतात आणि 12 आणि 9, 9 + 12 यांची बेरीज येते 21। x = 21/7। आता हा 7 या x ला गुणतो। जेव्हा तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जातो तर तो भागला जातो, म्हणून हा 7 इथे या 21 ला भागतो। आता 7 × 21 म्हणजे आपल्याला x ची किंमत येथे काय मिळाली 3। अशा प्रकारे आपण x ची किंमत काढली। आता काय करायचं आपल्याला, पहा, ही x ची किंमत आपण या दोन्हीपैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये घालू शकतो आणि y ची किंमत काढू शकतो। तुम्हाला जे समीकरण सोपं वाटतं किंवा ज्यांचे सहगुणक लहान आहेत तुम्ही त्या समीकरणामध्ये या x ची किंमत घाला आणि y ची किंमत काढूया। तर पहा, येथे x = 3 ही किंमत मी समीकरण 1 मध्ये ठेवते की जेणेकरून आपल्याला y ची किंमत मिळेल। पहा, येथे मी समीकरण 2 लिहून घेतलं आहे। x = 3 आहे। चला आपण x ची किंमत घालूया। हे म्हणूनचे चिन्ह आहे, 3 डॉट म्हणजे म्हणूनचे चिन्ह असतं। x ची किंमत आहे 3, लिहिलं 3y = 9। आता 5 × 15 + 3y = 9। आता हे 3y असेच इथे राहतात, हे 9 पण आहे तिथेच आहे। आता हा 15 पहा, या बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला आहे। जेव्हा तो बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला जातो तर त्याचं चिन्ह बदललं जातं। म्हणजे हा +15 आहे, या बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना तो होता -15। म्हणजे 3y बरोबर जर आपण +9 आणि -15 यांची काय करणार, आपण वजाबाकी करणार। का वजाबाकी करणार तर पहा,
या 9ला काहीच चिन्ह नाही आहे, याचा अर्थ होतो की ते अधिक 9 आहे आणि हा 15 वजा आहे, म्हणजे धन ऋण, धन ऋण ऋण, धन ऋण बरोबर होतं ऋण, म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे आणि येणाऱ्या उत्तराला आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. हा आहे गणिताचा नियम. धन ऋण बरोबर ऋण आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 15 मधून 9 गेले तर राहतात 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -6, म्हणजेच y बरोबर -6. हा 3 इकडे वायला गुंतोय, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो 6ला भागणार, म्हणजेच 3 दुने 6 वजा 2. आपल्याला y ची किंमत मिळाली -2. या प्रकारे आपल्याला उकल काय मिळाली आहे, x ची किंमत मिळाली आपल्याला 3 आणि y ची किंमत मिळाली -2. पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण समीकरण जे आहे ते सोडवलेलं आहे. अगदी सोपं प्रकरण आहे आणि सोपी उदाहरणं आहेत, जर तुम्ही याचा सराव केला आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर चला आता आपण काय करूया की प्रश्न क्रमांक जो 2 आहे त्यातील काही उदाहरणे सोडवूयात. पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 एक सामायिक समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. त्यातील पहिलं उदाहरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आहे त्यातील a अधिक 5b बरोबर 22. जर या समीकरणांना तुम्ही नीट पाहिलं तर आपण यातून काहीही कॅन्सल करू शकत नाही. कॅन्सल आपण कधी करतो, जर एक प्लस आणि दुसरा मायनस असेल तर. येथे पाहिलं तर येथे पण प्लस आहे, हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार आहोत की वजाबाकी करणार आहोत. समीकरण 1 मधून आपण समीकरण 2 हे वजा करूया, जेणेकरून काहीतरी कॅन्सल होईल. तर चला पाहूया. आपण इथे लिहूया समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू, कारण की आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणून. 2 वजा करू. पहा वजा केल्यानंतर काय होतं, 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. मी समीकरण आहे तसं लिहून घेतलं. आता आपल्याला करायचे आहे वजाबाकी. आणि वजाबाकीचा नियम काय सांगतो की जेव्हा तुम्ही वजाबाकी करता तर हे जे खालची जे समीकरण आहे, खालचं जे समीकरण आहे त्याची जी चिन्ह आहे ती तुम्हाला बदलायची असतात. म्हणजे हा अधिक आहे तो होणार वजा, हा जो अधिक आहे तो पण होणार वजा, हा जो अधिक आहे तो होणार वजा. म्हणजे आपण काय केलं, त्यांची चिन्ह बदलली. आता हा अधिक 3a काहीच नाही म्हणजे काय असतो अधिक, अधिक 3a हा वजा a, म्हणजे या 3a मधून 1 वजा a होणार, म्हणजेच राहतात किती 2a. काहीच सहगुणक नाही याचा अर्थ असतो 1, म्हणजे या 3मधून याचा 1 काहीच नाही ह्याच्या शेजारी, म्हणजे सहगुणक 1 आपण असं मानतो. तर या 3मधून हा 1 गेला तर राहिले 2a. आता हा अधिक 5 हा वजा 5b, हा अधिक 5b हा वजा 5b कॅन्सल झाले. आता 26 मधून 22 गेले, राहतात किती 4. परत आपण पहिल्या उदाहरणामध्ये जे केलं होतं धन ऋण ऋण, आता हा अधिक 26 आहे आणि हा वजा 22 आहे. म्हणजेच काय करणार आपण, त्यांची वजाबाकी आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे अधिक. म्हणजेच a बरोबर 4, हा 2 इकडे गुंतो, इकडे येताना तो भागणार. म्हणजेच आपल्याला a बरोबर काय मिळालं 2. a ची संख्या आपल्याला मिळाली 2. आता पहा आपण a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 काय आहे, a अधिक 5b बरोबर 22. a ची किंमत मिळाली 2 आहे, आपल्याला काय मिळणार 5b आहे तसा, या 22 मधनं हे 2 जाणार, म्हणजेच काय राहतात 5b बरोबर 20. म्हणजेच b बरोबर 20 भागिले 5, म्हणजेच 5 चौक 20. आपल्याला b बरोबर किती मिळाले 4. म्हणजे आपल्याला उकल काय मिळाली a b ची. आपण काय लिहिणार, a आणि b ची उकल किती मिळाली 2 आणि 4. पहा अशा प्रकारे आपल्याला समीकरणं सोडवायची आहेत. अत्यंत सोपी समीकरणं आहेत. पुढची समीकरणं ही अशाच पद्धत